करा, पाणी यायला सुरुवात झालेली आहे. रोहन फिनिक्स आपल्याला विनंती राहते. ताजिम हातोडकर आपण कॉम्बॉक्सच्या दिशेने या. ताजिम भाई हातोडकर. यस, प्लेइंग 11 लिस्ट आपण डिस्प्ले केले, आपण आपल्या मोबाईलवरती पाहू शकता. tenniscricket.in माध्यमातून फायनलमध्ये एंटर झालेल्या दोन्ही संघांची प्लेइंग लिस्ट, प्लेइंग 11 आपण स्क्रीनवरती आपल्या पाहू शकता. अतिशय अप्रतिम वर्क राहिले tenniscricket.in या स्पर्धेच्या निमित्तानं. सुरुवातीपासून ही संपूर्ण टीम या स्पर्धेसोबत जोडली गेली आणि इत्तमभूत अशी माहिती आपल्याला यांच्या माध्यमातून या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्याला इथे मिळते. त्याला कारण आहे ते tenniscricket.in अप्रतिम नेट मोबाईल वर्क आणि त्याचबरोबर टेक्निकल कमिटीकडूनही अतिशय शानदार कामगिरी पाहायला मिळाले. सागरजी लिंगायत यांचं महत्त्वाचा रोल इथे आपल्याला पाहायला मिळतोय. आणि याच दरम्यान तजमुल सोरकर यांचं इथे आगमन होते. तजमुल सोरकर साहेब, आपलं सहर्ष स्वागत आहे. विनंती करेन आपण कृपया मंचावरती या. त्याचबरोबर सन्माननीय सलीमजी नाईक सर, आपलंही या क्रीडा नगरीमध्ये स्वागत आहे. अंतिम सामन्यासाठी सर्व प्रमुख मान्यवर इथे आवर्जून उपस्थित झालेत. या स्पर्धेचा शेवटचा सामना आहे. या भव्य दिव्य चषकावरती कोणता संघ नाव कोरणार याला या पहिल्या बॉल पासून सुरुवात होणार आहे. बॉलिंग मार्ग वरती पहिलं षटक घेऊन शाकिब गावखडकर, स्ट्रायकिंग एंडला मकसूद, नॉन स्ट्राइक एंडला समीर. स्ट्रायकिंग एंडला समीर आपल्याला पाहायला मिळतोय, तर नॉन स्ट्राइक एंडला मकसूद सागवेकर आणि शाकिब गावखडकर. यावेळी बॉलिंग मार्ग मध्ये ऑल सेट मॅच ऑन. फायनल मधला पहिला बॉल राईट हॅम ओव्हर द विकेट. हो, यावेळी खेळलाय, अगदी सरळ खेळलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आपल्याला बॉल फील्ड केला गेलेला पाहायला मिळतोय. 1 रन घेतली गेले. पहिलाच बॉल ऑफ स्टिकच्या बाहेर बॉलला येऊ दिलं आणि त्यानंतर खेळलेला फटका आणि समीरने पहिल्याच बॉलवरती आपलं आणि संघाचं खातं इथे ओपन केले. स्कोर कार्ड वरती 1 रन जरूर इथे पाहायला मिळेल. मकसूद आहे, अप्रतिम स्पर्धा राहिले याच्यासाठी. जबरदस्त खेळ, बॉलिंग बॅटिंग दोन्ही डिपार्टमेंट मध्ये शानदार खेळ. यावेळी कट केले, पॉईंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतो. 1 रन घेतली गेले. दुसऱ्या धावेचा केला गेलेला प्रयत्न इथे पाहायला मिळालाय. स्ट्रायकिंग एंडला इथे थ्रो केला जाईल. त्याच्यावर 2 धाबा रनिंगच्या माध्यमातून घेतल्या गेल्यात. मकसूद आहे, चपळ, चालाक, चतुर ही याची ओळख आहे आणि या स्पर्धेमध्ये मकसूदने प्रभावित केलंय. कारण ज्या पद्धतीने तो पहिलेही क्वालिफाय खेळत होता, क्वालिफायर मध्ये ज्या पद्धतीने त्याने इनिंग पेश केली, विश्वास स्वतःवरती दाखवला. गोलंदाजी शेवटचं षटकही त्याने अतिशय अप्रतिम हाताळलं आणि त्यामुळे सामना जिंकण्यामध्ये महत्त्वपूर्ण रोल ज्याने प्ले केला तो मकसूद. यावेळी स्ट्रायकिंग एंडला शाकिब पुढील चेंडू घेऊन. हो, यावेळी काय घडलंय, ऑफस्टिकच्या बाहेर पाहायला मिळालाय बॉल. व्हाईट बॉलचा आपल्यापर्यंत इशारा पोहोचतोय आणि या व्हाईट बॉलने धावसंख्या 4 अंकावरती पोहोचले. शाकिब थोडासा निराश जरूर इथे दिसेल, परंतु ज्या पद्धतीने आपण बॉल टप्पा फेकतो आणि व्हाईट लाईनला क्रॉस करतो याच्यावरती पूर्णपणे निर्णय अवलंबून असतो आणि व्हाईट लाईनच्या बाहेर गेलेला बॉल इथे आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे व्हाईट करार केला गेला. 1 रन मिळाली. धावसंख्या 4 वरती पोहोचले. फायनलचा सुरू असलेला सामना. रोहन फिनिक्स संघाने टॉस जिंकला. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. फुल टॉस चेंडू मिड विकेटला खेळलाय. बॉल डीपला ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक पोहोचलाय आणि यावेळी नौमान नाखवाने बॉलला फील्ड केले. नौमान नाखवाची जर चर्चा आपण इथे केली तर सेमीफायनल एका हाती आपल्या संघाला जिंकून दिलं. 6 चेंडूमध्ये 18 धावांची आवश्यकता होती. शेवटच्या बॉलवरती 6 धावांची आवश्यकता होती आणि त्याने षटकार लगावला. सन्मानचा कर्दनकाळ ठरला आणि हिरो बनला तो नौमान आणि त्यामुळेच हा संघ इथपर्यंत पोहोचलाय, फायनल मध्ये एंटर झालाय. शाकिब नेक्स्ट बॉल. हो, यावेळी समीर अडप्या बॅटने खेळण्याचा केला गेला होता प्रयत्न. क्रॉस द लाईन खेळण्याचा इथे विचार त्याने प्रकट केला. बॅट बॉलचा संपर्क झाला नाहीये. इथे डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झालेली पाहायला मिळाली. धावसंख्या स्थिर आहे ती 5 अंकावरती. फायनलचा हा मुकाबला, पहिलं षटक फर्स्ट इनिंग मधलं. साकिब पुढील चेंडू घेऊन. फील्ड मध्ये विशेष कोणताही बदल नाहीये. बेस्ट ऑफ प्लेअर आपण सीमारेषेच्या दरम्यान पाहतोय. हो, यावेळी पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉल फील्ड केला गेला. 1 बॉल चेंडू फील्ड करतोय. 1 रन या बॉलवरती मिळाले. धावसंख्या 6 आहे.
क्रिकेटमध्ये एक रन ही तेवढीच महत्वाची आहे जेवढा चौकार षटकार महत्वाचा असतो, कारण एक एक रननी ही मॅच जिंकली जाऊ शकते. याचं उत्तम उदाहरण आपण 2011च्या वर्ल्ड कपमध्ये MS धोनीने दाखवून दिलं होतं. पुढचा चेंडू, हा कुलटप्पा फटका इथे फसलाय, थोडा काळ हवेमध्ये आहे. ओ इथे काय घडलंय, जाफर बॉल वरती पोहोचला होता परंतु झेल मात्र पकडू शकला नाही, कंप्लीट करू शकला नाही आहे. तो जाफर एक जीवदान इथे निश्चितच मिळणार आहे. त्यावेळी मकसूद याला एक रन इथे मिळाली. षटक क्रमांक समाप्त झाले ते पहिलं, आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 7 बिनबाद. पहिल्या षटकाचा खेळ इथे पूर्णत्वास गेलाय. धावसंख्या पाहायला मिळेल ती 7. दुसरं षटक पाहूया कुणाच्या हातामध्ये सोपवलं जात आहे. यस परवेज गावखडकर यावेळी बॉलिंग मार्ग वरती ते सज्ज होईल. धावसंख्या 7. पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त. मकसूद वैयक्तिक 4 धावसंख्येवरती, समीर कामतेकर वैयक्तिक 2 धावसंख्येवरती खेळ करतोय. स्ट्रायकिंग एंडला मकसूद. चला स्पीडअप घ्या, जास्त वेळ घेऊ नका कारण भरतीला सुरुवात झालेली आहे. पुढील चेंडू, ओ यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल आलाय. यावेळी निर्धाव चेंडू पाहायला मिळाला इथे. धावसंख्या 7च पाहायला मिळाली. जाकीर पूर्णपणे तयारीमध्ये आहे, बॅट त्याच्या हातामध्ये पाहायला मिळते. तोही मैदानामध्ये दाखल होण्यासाठी सज्ज असेल, परंतु इथे आक्रमण कोण चढवणार ते महत्वाचं ठरणार आहे. परवेचा पुढील चेंडू आडव्या बॅटने, याही वेळी मकसूद निराश करतोय. सलग दुसरा चेंडू इथे डॉट आलाय. अंतिम सामना आहे, चुका करून चालणार नाही. चुकला तो मॅचला मुकला. त्यामुळे इथे डॉट 2 चेंडू आल्यामुळे दबाव निश्चितच दिसणार आहे, परंतु दबावामध्ये प्रभाव कसा पाडायचा मकसूदला माहिती आहे. तो प्रभाव इथे पाडतो का पाहूया. यस यावेळी पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, मिस टाइम शॉट, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात आहे, बॉल फील्ड करेल. एक रन या चेंडूवरती घेतली जाईल. धावसंख्या 8. षटक क्रमांक 2 इथे सुरू आहे. अजूनही या षटकातील 3 चेंडू बाकी आहेत. 3 चेंडू मध्ये फक्त 1 रन इथे दिले ते परवेज याने. आकुटफा फटका हवेमध्ये, उंची जास्त लांबी कमी, यष्टीरक्षक बॉलवरती पोहोचलाय. 1 रन घेतली गेले. दुसऱ्या धावेचा केला गेलेला प्रयत्न, 2 धावा घेतल्या जात आहेत आणि त्यानंतर तिसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला गेलाय. यस मोठा फटका जरूर इथे लगावला गेला नाही, परंतु रनिंगच्या माध्यमातून मिळालेल्या 3 धावा आणि धावसंख्या 11 या अंकावरती पोहोचले. थोड्याच वेळापूर्वी आपण चर्चा करत होतो की जेव्हा मोठे फटके बसत नाहीत ना, त्यावेळी सिंगल डबल याला महत्व असतं. तुम्ही फिल्डरवरती दबाव निर्माण केला पाहिजे, प्रेशर निर्माण केला पाहिजे, आणि मग त्यावेळी त्यांच्याकडनं चुका घडतात आणि त्याचा फायदा संघाला होत असतो. जो इथे झाला, 3 धावा मिळाल्या रनिंगच्या माध्यमातून. परवेज नेक्स्ट बॉल. मकसूद आहे, याही वेळी फटका चुकलाय. प्रॉपरली मिडल होत नाहीये बॉल. 1 रन या बॉल वरती मिळेल. धावसंख्या 12 या अंकावरती जाऊन पोहोचेल. पहिले 2 चेंडू डॉट फेकले, त्यानंतर एक सिंगल आला. पुढील चेंडूवरती घेतले गेलेल्या 3 धावा आणि त्यानंतर 5व्या चेंडूवरती आलेले एक सिंगल. फटका लाजवाब, परंतु लांबी 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 6 धावांसाठी आहे. यस 2 षटकांचा खेळ इथे समाप्त. धावसंख्या 18 पाहायला मिळाले. शाकिबने अतिशय प्रतिम प्रयत्न केले बॉलला आत ढकलण्याचे, परंतु तो तिथे नाकाम ठरला आणि शेवटच्या बॉलवरती आलेला षटकार, त्यामुळे धावसंख्या 18 या अंकावरती जाऊन पोहोचली. या ओव्हरमध्ये 11 धावा आल्या. सुरुवात चांगली झाली होती परवेजची. पहिले 2 चेंडू डॉट, परंतु त्यानंतर पुढील 4 चेंडूमध्ये 11 धावा प्राप्त केल्या गेल्या, ज्यामध्ये एक षटकार आपण पाहिला.
अफजलजी दरवेश यांकडून प्रत्येक सिक्सरसाठी 100 रुपये लगावले गेलेत आणि पहिल्या 100 रुपयाची कमाई यावी केली ती समीर याने. समीरच्या नावावरती एक षटकार. यस यावी स्वतः संघ मालक बॉलिंग ट्रॅक वरती जफर नाखवा. राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर मकसूद. एक चांगलं बॅटल इथे पाहायला मिळेल. अजून 3 षटकांचा खेळ बाकी आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. हा बॉल आखूड आहे. ऑन साइडला खेळलाय. मिड विकेटला बॉल चेंडू ट्रॅव्हलर क्षेत्ररक्षक आहे तिथे. नौमान बॉल वरती पोहोचण्याचा करतोय प्रयत्न. एकच रन. एक रन यावी रनिंगच्या माध्यमातून घेतली गेले. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. परंतु एका एंड करून इथे हल्ला चढवावा लागेल कारण जाकीर मैदानाच्या बाहेर आहे. या मैदानावरती उस्मान पटेल ज्याप्रमाणे रायगडचा टायगर खेळतो ना त्याप्रमाणे जाकीर बाही या मैदानावरती पूर्णगडचा टायगर बनून खेळलेत. जाकीर बांगी हे लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये येणं अपेक्षित असणार आहे. परंतु त्यासाठी कुणाला तरी एकाला आक्रमण करून हो यस याही वेळी समीरच्या बॅट मधून खेळला गेलेला फटका आणि घेतली गेलेली कॅच. यावेळी शाकिब यशस्वी ठरलाय. जफरच्या नावावरती 1 विकेट मिळेल. समीरने बिग हिट करण्याचा केला होता प्रयत्न. क्षेत्ररक्षक शाकिब पाहायला मिळाला आणि इथे कॅच पकडली गेले. समीर डगआउटच्या दिशेने परतेल परंतु महत्वाचा फलंदाज या मैदानाचा सुलतान जाकीर मैदानाच्या आतमध्ये करतोय प्रवेश. पूर्णगडचा उस्मान पटेल. जाकीर बांगी स्ट्रायकिंग एंडला. बॉलिंग मार्क मध्ये जफर आहे. आतापर्यंत उस्मान पटेल सारखी तुफानी फलंदाजी सुलतानी फलंदाजी केले या मैदानावरती जाकीर बांगी रे. परंतु या बी बॅटल आहे ते जफर विरुद्ध जाकीर बांगी. आखूड टप्पा भिरकावून दिलाय. स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला तिथे. बॉल फील्ड केला जातो. 1 रन मिळते. जफरच्या चेहऱ्यावरती खुशी पाहायला मिळाली कारण भिरकवलेला बॉल होता. फिल्डिंग चांगली झाली इथे त्यामुळे 1च रन मिळाले. धावसंख्या पोहोचले 20 या अंकावरती. षटक क्रमांक प्रगतीपथावरती 3रं इथे असताना यावी मकसूद आणि जाकीर. पुन्हा एकदा ती जोडी. फटका ताकद आहे नजाकत आहे परंतु तिथे फिल्डर तैनात आहे. झेल पकडला गेलाय. मकसूद डगआउटच्या दिशेने. 2री विकेट. जफर आपल्या नावावरती करतोय. मुजाहिद. मुजाहिद मध्ये क्षमता आहे. सलग 3 षटकार ठोकण्याची किमया त्याने केले. पहिल्या क्वालिफायर 1 मध्येही त्याने आपला दमखम दाखवलाय. अप्रतिम बॅटिंग मुजाहिद कडून पाहायला मिळाली आणि तो मुजाहिद या मैदानाच्या आतमध्ये आणि दोन्हीही आक्रमक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत ज्यांच्या माध्यमातून सातत्यपूर्ण आपण हल्ला बोल पाहिलाय. स्ट्रायकिंगला मुजाहिद. जफर. जफर नाखवा. राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ ताकदीने खेळण्याचा प्रयत्न. काय स्विंग केली होती बॅट. पूर्ण ताकद पाहायला मिळाली होती. फिरवलेला बॅटचा वारा आमच्या मंचापर्यंत पोहोचला होता. एवढी जोरात घुमवली होती बॅट. डॉट बॉल आलाय. धावसंख्या 20 या अंकावरती थांबलेली पाहायला मिळते. ओ या विलो फुलटॉस. जफर कमाल करतोय. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाले. धावसंख्या 20. 2 गडी बाद. 3रं षटक समाप्त. प्रथम फलंदाजी करत असताना इफात रॉयल्स.
बॉलिंग फार होती शाकिब, वैयक्तिक दुसरं आणि संघाकडून चौथं षटक. येस, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावी हा बॉल उडवलाय पूर्णगडचा टायगर झाकीर याच्या बॅट मध्ये आलेला आहे उत्तुंग षटकार. यस, अफजलजी दरवेश यांकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये आहेत आणि यावी झाकीर बांगीच्या नावावरती 100 रुपये निश्चितच नोंदवले जातील. काय पहिलाच फटका खेळलाय, लगावलाय टोला, आसमानी सुलतानी षटकार लगावलाय झाकीरने. शाकिब पुढील चेंडू घेऊन. हो, यावी फटका चुकलाय, प्रॉपरली टाइम झाला नाहीये. अलॉंग द कार्पेट मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होईल. क्षेत्ररक्षक आहे तिथे, बॉलवरती पोहोचलाय, तत्वर 1 रन घेण्यामध्ये सफल ठरलाय. यावी झाकीर 1 रनने धावसंख्या पोहोचेल 28 या अंकावरती, 27 या अंकावरती, 27. मुजाहिद आणि झाकीर ही जोडी स्ट्रायकिंगला यावी मुजाहिद आलाय. शाकिबचं चॅलेंज कशा पद्धतीने तो स्वीकारतोय पाहूया. हो, यावी फटका चुकलाय, स्ट्रेट खेळायचा होता, बॅट थोडीशी टर्न झाली आणि त्यामुळे फटका मिस टाइम झाला. मिड विकेटच्या दिशेने कॅरी झाला बॉल. क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत 1 रन घेण्यामध्ये सफल ठरला मुजाहिद आणि 1 रनने धावसंख्या 28. षटक क्रमांक 4 इथे सुरू आहे, प्रगतीपथावरती आहे. शाकिब आहे वेगवान गोलंदाज, फास्ट बॉलर, पूर्णगड एक्सप्रेस म्हणून आपण त्याला पाहू शकतो आणि त्याच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेमध्ये दमखम दाखवला गेलाय. गोलंदाजी धारधार पाहायला मिळाले. फटका फसलाय, उंच हवेमध्ये आहे. 3 क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचण्याचा करतायत प्रयत्न आणि स्ट्रायकिंग एंडला केला गेलेला थ्रो. 2 धावा कंप्लीट. काय चपळता दाखवले, ज्याप्रमाणे पॅन्थर म्हणजे चित्ता पळतो ना त्याप्रमाणे हा पळताना पाहायला मिळतो झाकीर. 2 धाबा या बॉलवरती. यस, याच दरम्यान सागरजी नार्वेकर सर यांचं इथे शुभागमन मंडळाच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत आहे. तेही आपल्या सोबत या अंतिम सामन्यामध्ये मंचावरती जोडले गेलेत. खूप चांगलं योगदान राहिले या पंचक्रोशी दशक्रोशी मध्ये सागरजी नार्वेकर यांचं आणि त्यांची उपस्थिती मंचावरती आपल्याला पाहायला मिळते. वेलकम सर. अंतिम सामना, फर्स्ट इनिंग आणि 4th ओव्हर. शाकिब ऑन द मार्क, राईट आर्म ओव्हर द विकेट. आखूड टप्पा आहे, संधी मिळाले. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळला गेलेला फटका उशिराने पोहोचतोय इथे तो खेळाडू आणि तत्वर 1 रन कंप्लीट केली गेले. 1 रन पूर्णत्वास जाते आणि धावसंख्या 31. मुजाहिद 3 चेंडू त्याने फेस केलेत, 1 धाव बनवले आणि झाकीर बांगी जर आपण पाहिलं तर 5 चेंडूमध्ये 11 धावा त्याने बनवल्यात. शाकिब गावखडकर हे षटक थोडंसं महागडं ठरतंय. आतापर्यंत जर पाहिलं तर 10 धावा त्याने खर्च केलेल्या पाहायला मिळतात या ओव्हरमध्ये. नेक्स्ट बॉल. ओहो, ताकद आहे, नजाकत आहे. मुजाहिदच्या बॅट मधून पीपीएलचा एक शानदार षटकार आहे. यस, धावसंख्या इथे आपण पाहतोय 4 षटकांचा खेळ समाप्त. 2 गडी बाद 37. मुजाहिद मध्ये ही ताकद आहे, क्षमता आहे आणि त्याने ती ताकद आणि क्षमता दाखवली. शाकिबचा वेग जेवढा फास्ट बॉल होता ना तेवढाच फास्टपणे त्याने मैदानाच्या बाहेर उडवला. काही फटका सजवला होता त्याने. पूर्ण ताकद पाहायला मिळाली, कनेक्शन प्रॉपर पाहायला मिळालं, परफेक्ट मिडल झाला बॉल आणि अगदी दवडला तो लॉंग ऑनच्या आर पार सीमारेषेच्या पलीकडे. शानदार पीपीएल षटकार आला इथे. 4 षटकांचा खेळ इथे समाप्त. धावसंख्या 37.
येस, बॉलिंग मार्क होती नौमान नाकवा. मोठ्या बाबाने गोलंदाजी चांगली केली, 2 विकेट मिळवल्यात. त्यानंतर छोटे बंधू इथे दाखल झालेत. नौमान नाखवा राईट आर्म ओव्हर दी विकेट. आखूड टप्पा भिरकवलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेने कॅरी होईल. क्षेत्ररक्षक आहे तिथे, एकच रन मिळते, 1 रन इथे मिळाले. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न होणार नाहीये. चांगली फिल्डिंग. धावसंख्या 38. धावसंख्या 38 पाहायला मिळाले. अफजलजी दरवेश याकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचं बक्षीस लगावलं गेलंय. जाकीने 100 रुपये आपल्या नावावरती केलेत. समीरनेही 100 रुपये आपल्या नावावरती केलेत. यावेळी मिड विकेटला खेळला गेलेला फटका अगदी सरळ येतोय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात पाहायला मिळालाय. अज्ञान याने बॉल फील्ड केलाय आणि 1 रन इथे मिळाले. धावसंख्या 39. अजूनही 4 चेंडूंचा खेळ इथे बाकी आहे. आणि त्यानंतर आणखीन एक जबरदस्त फटका. शाकिबचे तेवढे जबरदस्त प्रयत्न, परंतु बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी जाकीर ऑन फायर. जाकीर उशिराने मैदानाच्या आतमध्ये आलाय, परंतु धमाका करतोय, ब्लास्ट करतोय. प्रयत्न चाललेत त्याचे, तुफान इनिंग करतोय. सुलतान बनलाय तो या मैदानामध्ये. 2 षटकार लगावलेत त्याने. अफजलभाई दरवेश यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी लगवले गेलेले 100 रुपये आणि आतापर्यंत 200 रुपये आपल्या नावावरती केले जाकीने. आणि त्यानंतर आणखीन एक तिसरा येतोय. लगातार 2 चेंडूवरती 2 षटकार आले. धावसंख्या 51. यस, थँक्यू. सलग 3 चेंडूवरती तर 3 षटकार लगावले. ते मोहम्मद फरदीन बजगरे यांच्याकडून 1000 रुपयांचं बक्षीस असणार आहे. तो षटकार इथे लगावला जाईल का? आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 3 षटकार जाकीरने लगावलेत आणि फेकला जाणारा हा बॉल लॉफ्टिकच्या बाहेर. नो बॉल झालेला इशारा. एक सिंगल आणि त्यानंतर पुढील चेंडू फ्री हिट. मॅच चालले सुपर डुपर हिट आणि पुढील चेंडू असणार इथे फ्री हिट. जाकीर बांगी यांच्यासाठी मनसूर दरवेश यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज आलाय. इथे जर षटकार लगावला गेला तर 1000 रुपयांचा मानकरी बनू शकतो. मोहम्मद फरदीन बजगरे यांच्याकडून लगावलं गेलेलं बक्षीस, परंतु इथे आलाय आणखीन एक नो बॉल. लगातार नो बॉल पाहायला मिळालाय. धावसंख्या 54. यस, लगातार 3 सिक्सर 1000 रुपये. लगातार 3 विकेट 1000 रुपये. मोहम्मद फरदीन बजगरे यांच्याकडून लगावलं गेलेलं बक्षीस आहे. नौमान ऑन दी मार्क. राइट आर्म ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल फॉर जाकीर बांगे. सलग 3 षटकार लगावण्याची किमया करतो का पाहूया. ओ, फटका चुकलाय. मिड विकेटला येतोय. 1 रन घेतले गेले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. यस, नो वेट. आणि इथे डॉट बॉल. एक सिंगल आले. रनिंगच्या माध्यमातून घेतली गेलेली सिंगल. धावसंख्या 55 पाहायला मिळते. शेवटचा चेंडू शेवटच्या षटकातील. नौमान ऑन दी मार्क. स्ट्रायकिंग गेटला मुजाहिद. शेवटच्या चेंडूमध्ये किती धावा संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जातात पाहूया. अंतिम सामना आहे. 1 रन महत्वाची. आणि यावी ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर पाहायला मिळालेला बॉल आणि इथे थोडीशी मिसफिल्ड. 1 रन घेतली गेले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये, परंतु वाईट बॉल आलाय. वाईट +1 2 धावा इथे मिळणार आहेत. धावसंख्या 57. अजूनही शेवटचा चेंडू बाकी आहे. या संपूर्ण मॅच साठी हे प्राइज राहणार आहे. सलग 3 विकेट 3 सिक्सर 1000 रुपये मोहम्मद फरदीन बजगरे साहेब यांच्याकडून. हो, यावी गुडलेनचा बॉल होता. डिक्लेअर झोन मध्ये कॅरी झालाय. 22च्या स्वरूपात 1 रन
आणि फर्स्ट इनिंग इथे संपन्न झाले. प्रथम फलंदाजी करत असताना इफाद रॉयल संघाने धावा बनवल्यात 58. धावांचं लक्ष ठेवलं गेले ते रुहान फोनिक्स संघासमोर. काय घडणार, कोणता संघ या चमचमत्या ट्रॉफीवरती नाव कोरणार, दुसऱ्या इनिंग मध्ये पाहायला मिळणार आहे. येस, आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅट्समॅन, बेस्ट बॉलर आणि त्याचबरोबर भव्य दिव्य अशी फुल ग्लास ट्रॉफी, प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक, चषक आणि या सर्व चषक सलमानजी हातोडकर, आयरा एंटरप्राइजेसचे सर्वा यांच्या माध्यमातून आणि संपूर्ण या स्पर्धेमध्ये जेवढे संघ खेळले त्या सर्व संघांचे टी शर्ट जे आपल्याला पाहायला मिळत आहेत तेही आयरा एंटरप्राइजेस सन्माननीय सलमानजी हातोडकर साहेब यांच्या माध्यमातून पुरस्कृत केले गेलेत. मॅन ऑफ द सिरीजसाठीही आपण जी LED TV पाहतोय ते रोहितजी आडवीरकर यांच्या माध्यमातून बेस्ट बॅट्समन पुरस्कार, स्पोर्ट्स शूज, बेस्ट बॉलर पुरस्कार, स्पोर्ट्स शूज, प्रायोजक रमेशजी हातोडकर, बेस्ट कॅच, बेस्ट ऑफ द टुर्नामेंट, बोट कंपनीचा एअरबड्स भेट दिली जाईल. सर्वाधिक षटकार, मोस्ट सिक्सर पुरस्कार, बोट्स एअरबड्स, प्रायोजक आहेत SS मोबाईल रत्नागिरी व इरफानजी पठाण, रामेश्वर चायनीज गावखडी यांच्या माध्यमातून. सर्व सामन्यांचे मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी समीरजी हातोडकर यांच्याकडून पुरस्कृत केले गेलेत. आणि फायनल मॅचमध्ये खेळणाऱ्या सर्व खेळाडूंना जी घड्याळ भेट दिली जाणार आहेत, 35 वॉचेस आहेत. प्रायोजक आहेत ते कैस हातोडकर साहेब. आणि यूट्यूब लाईव्ह प्रेक्षेपण आपल्याला पाहायला मिळते पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत. जावेद मेडिकल मुंब्रा यांच्याकडून आफताब दरवेश, अफजल दरवेश, जिया गावखडकर, जरीफ दरवेश यांचं खूप मोलाचं सहकार्य आणि यांच्यामुळे ही संपूर्ण स्पर्धा आपण यूट्यूब लाईव्ह पाहू शकलोय. त्यामुळे त्यांचेही या स्पर्धेच्या निमित्ताने खूप सारे धन्यवाद. संपूर्ण टुर्नामेंटमध्ये प्रेक्षकांसाठी प्रत्येक कॅचला 50 रुपयांचं बक्षीस इशरतजी बांगी यांच्या माध्यमातून लगावलं गेलं. पूर्णगड प्रीमियर लीग मध्ये वापरण्यात येणारे सर्व टेनिसचे बॉल इथे आपण पाहतोय ते सर्व टेनिसचे बॉल मतीनजी हातोडकर यांनी पुरस्कृत केलेत. क्रिकेट मैदानाची संपूर्ण ग्राउंड वर्क व्यवस्था तन्वीरजी पांढरे आणि विशेष सहकार्य व विशेष देणगी जर आपण पाहिली तर कोकण बँकेचे मोलाचे सहकार्य सोलकर परिवार यांच्याकडून डोनेशन, शोएबजी डोंगरे यांच्याकडून डोनेशन आम्हाला इथे मिळालं. सर्व प्रायोजकांचे पूर्णगड प्रीमियर लीग सीझन 15 तर्फे मनपूर्वक आभार. आपल्या सहकार्यामुळेच ही स्पर्धा अतिशय भव्य दिव्य पद्धतीने आपण इथे नियोजित करू शकलो. त्यामुळे सर्वांचं आम्ही मनापासून आभार इथे व्यक्त करतोय. यस, अंतिम सामना आहे. खूप जणांचे हातभार इथे आपल्याला लागलेत. मुजम्मिल पांढरे यांच्याकडून आजच्या दिवसामध्ये कोल्ड ड्रिंक्स, पाणी व्यवस्था इथे केली गेली, त्यांचे मनापासून आभार. आणि लहान मुलांचे जे आपल्याला खेळ पाहायला मिळाले त्या खेळांमध्ये लहान मुलांसाठी जी बक्षिसं लगावली गेली होती ती ताबीजी गावखडकर यांच्या माध्यमातून त्यांना भेटवस्तू दिल्या गेल्या, त्यांचे मनापासून आभार. आणि जाकीरच्या तुफानी खेळीसाठी ही मोहम्मद फरदीन वसगरे यांच्याकडून 1000 रुपयांचं बक्षीस आले. आणि पहिल्याच बॉलवरती गोल्डन डक ठरलाय. पहिल्याच बॉलवरती विकेट, फायनलचा हा मुकाबला आणि फायनलच्या पहिल्याच बॉलवरती विकेट प्राप्त केले. सेकंड इनिंग मधला पहिला बॉल यावेळी हाताळताना आपण पाहिलं होतं गोलंदाज होता मकसूद आणि मकसूदने पहिल्याच बॉलवरती बोल्ट आउट केले. तर यावेळी हिमाद याला
पहिल्याच बॉलवरती गोल्डन डक ठरवलं ते ही आदियाला. अदियान गावखडकर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. जफर स्वतःला मागे ठेवतोय. अदियानवरती विश्वास दाखवलाय. अदियान आलाय. नॉन स्ट्राईक एंडला शाकिब फक्त पाहत राहिलाय काय चाललंय या मैदानाच्या आतमध्ये. पहिल्याच बॉलवरती विकेट प्राप्त केले. मकसूदने आपला दमखम दाखवायला सुरुवात केली. राईट विकेट. नेक्स्ट बॉल लो फुल टॉस लेग स्टिकच्या बाहेर पाहायला मिळणार आहे बॉल. वाईट बॉलचा आलेला इशारा. एक सिंगल रन इथे मिळते. स्कोर कार्ड ओपन होतोय. 1 59 धावांचं ठेवलं गेलेलं लक्ष. 58 धावा बनवल्या रुहान फिनिक्स संघासमोर ठेवलं गेलेलं लक्ष 59 धावांचं. इबाद रॉयल संघाने बनवले 58 धावा. प्रथम फलंदाजी करत असताना यावेळी एक चांगला शॉट पाहायला मिळाला. अगदी सरळ खेळला गेलेला फटका. धावा संख्या 2. स्ट्रायकिंग एंडला शाकिब. अदियान याने स्वतःचं खातं इथे ओपन केलंय. मकसूद ऑन दी मार्क. राईट बोर्ड विकेट. आखूड टप्पा आहे. भिरकवलाय. ऑन साइडला खेळला गेलेला फटका. बॅकवर्ड स्क्वेअर लेग डीपला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. 1 रन या बॉलवरती मिळेल. धावसंख्या 3. अजूनही 2 बिग हिटर मैदानाच्या बाहेर आहेत. नाखवा बंदूज. जफर आणि नौमान ते अजूनही मैदानाच्या आतमध्ये यायचे आहेत. परंतु हाई चेंडू वाईड पाहायला मिळतोय. खराब दिशा. लाईन लेन कुठेतरी डिस्टर्ब झालाय. मकसूद सुरुवात अतिशय अप्रतिम. पहिल्याच बॉलवरती पहिली विकेट मिळवली आणि त्यानंतर वाईड 2 पाहायला मिळालेत. 2 सिंगलही आलेत. इथे यावेळी अशा मुवमेंटला तुम्ही जर एक्स्ट्रा धावा देत असाल तर संघाला अडचणीमध्ये आणू शकता. जे स्वप्न आपण पाहिलं या ट्रॉफीवरती नाव करण्याचं. कारण स्वप्न बघून चालत नाही. स्वप्नांचा पाठलाग करावा लागतो. संकटांवरती मात करावी लागते. संघर्ष करावा लागतो आणि तो संघर्ष इथे करावा लागणार आहे. फटका चुकतोय. स्क्वेअरलेगच्या दिशेने निश्चितच बॉल ट्रॅव्हल होईल. अदियान एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्याने निश्चितच केला होता परंतु कनेक्शन प्रॉपर झालं नाही. बॅटने एज घेतली आणि स्क्वेअरलेगच्या दिशेने ट्रॅव्हल झालेला बॉल. सिंगल रन. धावसंख्या 5. 1 गडी बाद. मकसूद आतापर्यंत कंजूस अशी गोलंदाजी म्हणू शकतो कारण धावा कमी दिल्यात त्याने. 2 वाईड जरूर फेकलेत. परफेक्ट यॉर्क. नजाकत बरा फेकला गेलेला बॉल होता. अगदी पायावरती टो क्रॅकिंग डिलिव्हरी होती आपल्याला पाहायला मिळाली. एक रन निश्चित इथे मिळणार आहे. पायावरती आदळलेला बॉल होता. लेग बायच्या स्वरूपात 1 रन. यस 1 रन. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील. धावसंख्या 6. याही वेळी अलॉंग द ग्राउंड खेळला गेलेला फटका. स्ट्रेट ड्राईव्ह ऑन ड्राईव्ह पाहायला मिळालाय. षटक क्रमांक पहिला इथे समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 गडी बाद. 7. 59 धावांचा पाठलाग करत असताना आणि आता समीकरण इथे असणार आहे 24 चेंडू आणि 52 धावा. 24 चेंडू 52 धावा. यस जाकीर बांगी
फटका चुकलाय, थोडा काळ हवेमध्ये, क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत, कॅच निसटले, झेल निसटलाय. यावेळी 2 धावा इथे मिळत आहेत. बॉल पर्यंत पोहोचला, जम्प करून झेल पकडण्याचा विचार होता तो क्षेत्ररक्षकाचा नाकाम ठरलाय. जाकीरचा पहिलाच बॉल. धावसंख्या 9. पुढील चेंडू यावी ऑफ स्टिकच्या बाहेर आहे. बॉल दंडित केले गेले. व्हाईट बॉलचा आला इशारा. धावसंख्या 10 या अंकावरती जाऊन पोहोचले. 49 धावांची आवश्यकता. 23 चेंडू बाकी आहेत. 12.78 रिक्वायर्ड रन रेट इथे असणार आहे. एखाद दुसरा मोठा फटका इथे खेळवावाच लागेल, खेळावाच लागेल. यावी काय करतोय? हाई चेंडू स्वैर पाहायला मिळालाय. दिशा भरकटतोय तो यावी जाकीर बांगी. पूर्णगडचा उस्मान पटेल फलंदाजी कमाल केले, बेमिसाल केले. गोलंदाजी थोडीशी स्वैर ठरले. सुरुवात थोडीशी खराब पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल आकुट टप्पा आहे. पॉइंटच्या दिशेने खेळलाय. यावेळी डिक्लेअर मध्ये बॉल कॅरी होतोय, त्यामुळे 1 रन या बॉलवरती मिळेल. धावसंख्या 12. शाकिब नॉन स्ट्राईक एंडला, अधियान स्ट्रायकिंग एंडला. 6 धावसंख्येवरती खेळतो तो अधियान. साकिब 1 धावसंख्येवरतीच नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. हा बॉल भिरकावून दिलाय. अगदीच मंचाला सलामी देणारा हा पंच पाहायला मिळालाय. षटकार आलाय. धावसंख्या जप झाली आणि 18 या अंकावरती जाऊन पोहोचली. 18 रन. लॉस ऑफ 1 विकेट. प्रोग्रेस इन सेकंड ओव्हर. पुढील चेंडू अलॉंग द ग्राउंड खेळलाय. एक्स्ट्रा कव्हरला बॉल कॅरी होतोय. क्षेत्ररक्षक बॉल वरती पोहोचलाय. नॉन स्ट्राईक केला गेलेला थ्रो. इथे मात्र बॉल गॅदर करू शकला नाही तो जाकीर. 2 धावा चपळाईने इथे प्राप्त केल्या गेल्या. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पेश केलं गेले. आतापर्यंत 13 धावा खर्च केलेत जाकीर बांगीने या ओव्हरमध्ये. आणि षटकी थोडस काही बॉलनी लांबते. पुढील चेंडू उंच हवेमध्ये खेळला गेलेला फटका. समीर आहे, समीर आहे, समीर आहे तर कॅच 100% आहे. समीरने केले कमाल. पकडलाय झेल. संपला इथे अधियानचा खेळ. अधियान माघारी परतेल. येस, थँक्यू. न्यू बॅटर जफर येतोय. बाहुबली खेळाडू आहे. रुहान फोनिक्स संघाचा हा बाहुबली खेळाडू.
धावसंख्या 29 पाहायला मिळते. 16 चेंडू मध्ये 30 धावांची आवश्यकता आहे. समीर ऑन दी मार्क, राईट आर्म ओव्हर दी विकेट. नेक्स्ट बॉल. ओ याही वेळ भिरकवण्याचा प्रयत्न. डिक्लेअर झोन मध्ये कॅरी झाले बॉल. सिंगल मिळणार आहे, सिंगल मिळते. धावसंख्या 30 पाहायला मिळाले. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत या षटकातील. पाण्यालाही भरती येऊ लागले आणि त्याचप्रमाणे मॅच मध्येही रंग तिथे येऊ लागले. एका बाजूने पाणी चढत जाईल तर दुसऱ्या बाजूने पारा चढत जाणार आहे मॅचचा. समीर ऑन दी मार्क. नेक्स्ट बॉल. शाकिब, फटका हाही चुकलाय परंतु भावेश और रन आउट. एक रिस्की रन घेण्याचा प्रयत्न होता. जफर डगआउटच्या दिशेने परततोय. सुसाइड, क्रिकेट मधली सुसाइड म्हटली जाते या विकेटला, ती म्हणजे रनआउट, आणि तो इथे रनआउट झालाय जफर. धावसंख्या 3 गडी बाद 30. नौमान नाकवा सेमीफायनलचा हिरो, मॅन ऑफ द मॅच ठरला होता. 6 चेंडू मध्ये 18 धावांची आवश्यकता असताना 3 सिक्सर लगावले होते. शेवटच्या बॉल वरती ज्याने कम्प्लिटली गेम चेंज केला, आत्मविश्वासाने षटकार लगावून आपल्या संघाला फायनल मध्ये एंटर केलं, तो हा खेळाडू नौमान नाकवा. मोठे बंधू डगआउटच्या दिशेने परतले परंतु छोटा बंधू इथे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. ही विकेट खूप महत्वाची आहे, ही जोडी खूप महत्वाची आहे. इथे जर ब्रेक थ्रू समीरने दिला ना तर कम्प्लिटली हा इफाद रॉयल संघाच्या बाजूने सामना झुकेल. परंतु जर नौमान नाकवा मैदानाच्या आतमध्ये जर 5 बॉल पेक्षा जास्त बॉल राहिला तर मात्र इथे कुठेतरी इवाद रॉयल संघाच्या हातून हा सामना निसटू शकतो. समीर ऑन दी मार्क, राईट हँड ओव्हर द विकेट. पुढील चेंडू घेऊन नौमान नाकवा स्ट्रायकिंग गेला. पहिला बॉल आखूट टप्पा होता, अगदी सरळ खेळलाय. फॉलो थ्रू मध्ये बॉल फील्ड करताना समीर पाहायला मिळालाय. डॉट बॉल येतोय, दमखम दाखवला जातोय. गोलंदाजी मध्येही समीरने कमाल केले, चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्याची राहिली. धावसंख्या 30 आहे. अजूनही शेवटचा चेंडू या षटकातील बाकी. समीकरण जर आपण पाहिलं तर 13 चेंडू मध्ये 29 धावा असं राहिले आणि नौमान मध्ये क्षमता आहे गेम चेंज करण्याची. पाहिलं तर 5-6 लगवायचे आहेत आणि ते लगावू शकतो. पुढील चेंडू आखूट टप्पा आहे, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक जाकीर नाही बॉल पर्यंत पोहोचला नाहीये. षटक क्रमांक समाप्त झाले. ते तिसऱ्या आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 31 लॉस ऑफ 3 विकेट. हॅलो 31 धावा, 31. 12 चेंडू मध्ये 28 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 28 धावा. हे षटक खूप महत्वाचे, ही ओव्हर खूप महत्वाची आहे. यस, मकसूद आलाय. मकसूदने ही जबाबदारी पुन्हा एकदा आपल्या खांद्यावरती घेतले. पहिला सामना क्वालिफायर 1चा सामना खेळत असताना आम्ही जाकीर बांगीची चर्चा करत होतो, त्यावेळी मकसूदने स्वतःहून ते 4थं षटक स्वतः घेतलं आणि तिथे गेमला टर्न केलं. 2 विकेट त्या ओव्हरमध्ये त्याने मिळवल्या आणि आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी आपला कार्यभाग योग्यपणे पार पाडला. आणि पुन्हा एकदा तोच मकसूद या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये, फायनलमध्ये, 15व्या सीझनची ही फायनल, आणि त्यामध्ये 4थं षटक घेऊन तो इथे दाखल झालाय. अफशान वाडकर यांच्याकडून समीरच्या गोलंदाजीसाठी 100 रुपयांचं कॅश प्राइज झाले, 200 रुपयांचं कॅश प्राइज झाले. मकसूद, पहिला बॉल. ओ यस, यावी काय घडलंय. बॉल पडलाय कुठे, अगदी सरळ हातात जाऊन विसावलाय. लॉंगॉनला उभा असलेला खेळाडू केली नाहीये चूक आणि मोहरा सापडलाय. कोण? द किंग सापडलाय. महत्वाचा बादशाह यावी सापडलाय, जो गेम चेंजर होता, मॅच विनर होता, ज्याच्याकडे क्षमता होती लगातार सिक्सर लगावण्याची. तो फलंदाज नौमान नाकवा डगआउटच्या दिशेने परततोय. जफर नाकवा मैदानाच्या बाहेर. नौमान आला, मे बी गेम इथे चेंज होईल, एखाद दुसरा सिक्सर लगावला तर प्रेशर क्रिएट करेल,
परंतु नौमान ही बिग हिट करण्याच्या प्रयत्नामध्ये कॅच आउट होऊन मैदानाच्या बाहेर गेलाय आणि एक अप्रतिम झेल आपल्याला पाहायला मिळाला जैद कडून. जैद हातोडकर जिंदाबाद जैद निश्चितच म्हणावं लागेल, कारण ज्या पद्धतीने कॅच पकडले आणि महत्वाच्या प्लेअरची कॅच पकडले. मकसूद यावी अलॉंग द कार्पेट खेळला गेलेला फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने. एकच रन इथे घेतली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल आणि पोहोचेल 32 या अंकावरती. मकसूदने स्वतःवरती विश्वास जो दाखवला तो निश्चितच यशस्वी ठरवला, कारण त्याने नौमान सारख्या महत्वाच्या फलंदाजीची विकेट प्राप्त केले. अचूक टप्पा मकसूदचा अचूक टप्पा राहिलाय. ज्याप्रमाणे बाहुबलीमध्ये कटप्पा तसा बॉलिंग मार्क वरती बॉलरचा टप्पा खूप महत्वाचा असतो आणि मकसूदने तो टप्पा इथे साधलाय. पुन्हा एकदा राईट हँड द विकेट. फुल टॉस चेंडू मिड विकेटला खेळला गेलेला फटका. जाकीर आहे तिथे. जाकीर बांगीने बॉल फील्ड केलाय. 1 बॉलचा चेंडू फील्ड करतोय. नॉन स्ट्राईकला करेल थ्रो. तत्वर 1 रन घेण्यामध्ये सफल. धावसंख्या 33. लॉस ऑफ 4 विकेट. 9 चेंडूमध्ये 26 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू 26 धावा. शाकिब एका बाजूने आहे. 7 चेंडूंचा सामना केला. 4 धावा त्याने बनवल्यात, परंतु इथे चौकार षटकारांची आवश्यकता आहे. मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे, कारण तुम्हाला प्रेशर दबाव निर्माण करायचा आहे गोलंदाजावरती आणि त्या दबावासाठी तुम्हाला इथे आपला बॅटिंगचा प्रभाव पाडावा लागेल. परफेक्ट यॉर्क आहे. सटीक यॉर्कर याला इथे आपण म्हणू शकतो, जो इथे फेकला गेला. या बी डॉट बॉल. धावसंख्या 34 या अंकावरती थांबलेली रोखलेली. 1 रन मे बी इथे रनिंगच्या माध्यमातून घेतले गेले. लेग बायच्या स्वरूपात मिळालेले 1 रन. फुल टॉस चेंडू होता. पंचांनी नो बॉल करार केलाय. यावी रन आउट होईल तो शाकिब रन आउट होईल. यावी नो बॉल नो +1 रनआउटच्या स्वरूपात 1 विकेट. धावसंख्या 36. 5 गडी बाद. पुढील चेंडू फ्री हिट आहे. नॉन स्ट्रायकिंगला परवेज गावखडकर. स्ट्रायकिंगला आदिल सोलकर आणि फ्री हिटचा बॉल. या बॉलवरती षटकार लगावला गेला तर थोडासा दबाव मकसूदवरती येऊ शकेल, परंतु फटका इथे चुकलाय. डायरेक्टली स्टिकरवरती आदळल्या बॉल. लो फुल टॉस पाहायला मिळाला आणि या बॉलवरती 1 रन इथे मिळते. धावसंख्या 37. 7 चेंडू आणि 22 धावा. एखादा षटकार लगावला गेला तर चान्सेस इथे निर्माण होऊ शकतात. संधी बनू शकते मॅच मध्ये कमबॅक करण्याची. आणि पुढील चेंडू वाईड करार केला गेलाय. यावेळी वाईड बॉल पाहायला मिळतोय. एकवीस धावांची आवश्यकता. 7 चेंडू बाकी. आई चेंडू लेग स्टिकच्याच बाहेर आहे. रिझल्ट सेम आहे. पंचांना कवायत करावी लागले. वाईट बॉलचा इशारा आलाय. एक्स्ट्रा 1 रन मिळाली. धावसंख्या 39. 39. 20 धावांची आवश्यकता आहे. एक षटकार किंवा एक चौकार आला तर कमबॅक निश्चित होऊ शकतो रोहन फोनिक्स संघाचा, परंतु हा बॉल खूप महत्वाचा आहे. फटका खेळलाय मिड विकेटला. जाकीर आहे तिथे. बॉल फील्ड करताना तो पाहायला मिळेल. 1च रन या बॉलवरती. षटक क्रमांक 4 इथे समाप्त. चेंडू बाकी आहेत ते 6 आणि आवश्यकता इथे असणार आहे 19 धावांची. 6 चेंडू 19 धावा.
येस, 4 ओव्हरचा खेळ इथे समाप्त. धावसंख्या 40, 5 गडी बाद. ज्यावेळी इफाद रॉयल्स फलंदाजी करत होती त्यावेळी 37 धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळाल्या होत्या 4 ओव्हर नंतर. म्हणजे 19 धावा इफाद रॉयल्स संघाने शेवटच्या ओव्हरमध्येही बनवल्या होत्या आणि तोच कारनामा इथे करायचा आहे. शेवटच्या षटकामध्ये जेवढ्या धावा दिल्यात रोहन फोनिक्स संघाने तेवढ्याच धावा इथे बनवायच्या आहेत 6 चेंडूमध्ये. यावी काय घडलंय? चेंज ऑफ पेस, गती कमी होती, फसवा बॉल होता, डॉट बॉल आलाय. 5 चेंडू 19 धावा, 5 चेंडू 19 धावा. शांतता आहे यावी रोहन फिनिक्स संघाच्या डगआउट मध्ये. त्यानंतर आणखीन एक इथे डॉट बॉल आणि रन आउट होईल. आदिल सोलकर यांना स्ट्राईकला आणण्यासाठी सॅक्रिफाईस केली गेलेली विकेट आहे. 4 चेंडू आणि 19 धावा. चार चेंडू 19 धावा. अगदी सरळ खेळला गेलेला फटका सुरक्षित रक्षकाच्या हातामध्ये जातोय. इथे डॉट बॉल. स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न आहे आदिल सोलकर यांचा. 3 चेंडू 19 धावा. 3 चेंडू 19 धावा. जय थातोडकर याची चांगली गोलंदाजी. इथे षटकार आला, एक षटकार लगावलाय. धावसंख्या 46, 2 ला 13, 2 चेंडू 13 धावा, 2 ला 13. कंपल्सरी चेस का सुपर ओव्हर? कंपल्सरी चेस. फायनल मध्येही आपला नियम कायम आहे. कंपल्सरी चेस म्हणजे 2 षटकार जरी लगावले तरीही इफाद रॉयल संघ इथे विजेता बनू शकते. दोन चेंडू 13 धावा. एक षटकार लगावलाय आदिल सोलकर यांनी. आणखीन एक हा बॉल सीमारेषेच्या पार आहे. षटकार आहे. कॅच पकडले. 50 रुपयाचा मानकरी ठरलाय का? कमिटी मेंबर्स आहे, नाही नो नेबर. 2 षटकार लगावले. पुन्हा एकदा 1 चेंडू 7 धावा. 1 चेंडू 7 धावा. ज्याप्रमाणे नौमान खेळला होता त्याप्रमाणे आदिल खेळतोय आणि हा फटका हवेमध्ये आहे आणि सामना जिंकला गेलाय. या चषकावरती नाव कोरताना पाहायला मिळतोय इफाद रॉयल्स. येस, थँक्यू. मॅन ऑफ द मॅच, फायनलचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय कोण? गेम चेंजर, मॅच विनर मकसूद ठरलाय मॅन ऑफ द मॅच. मकसूद सागवेकर मॅन ऑफ द मॅच ठरतोय अंतिम सामन्याचा. जबरदस्त गोलंदाजी आणि त्याचबरोबर बॅटिंग मध्येही चांगलं कोऑर्डिनेशन, त्यामुळे मकसूद बाई मॅन ऑफ द मॅच. जाकीरबाई बांगी आपलं बक्षीस कॅश प्राइज घेऊन जायचंय. जाकीरबाई बांगी.